हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। गुरे गोठ्यात परतली। अकर्मक भावे अकर्मक कर्तरी, कर्मणी की सकर्मक कर्तरी। गुरे गोठ्यात परतली। तर कोणता प्रयोग आहे? तर वाक्यात गुरे हा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणून कर्तरी प्रयोग येईल आणि कर्म नाहीये त्यामुळे अकर्मक कर्तरी। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गुरे हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नसल्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी। नेक्स्ट क्वेश्चन, मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य। मला गाडीत पहिले आसन मिळावे। तर मिळावे इच्छा दर्शवली आहे आणि वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता यांचा बोध होत असतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि शक्यतो विद्यार्थी वाक्यात क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात। मिळावे। पुढचा प्रश्न, रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते? रणजित देसाई, विश्वास पाटील, विश्राम बेडेकर, रंगनाथ पाठारे। रणांगण कादंबरीचे लेखक, तर ही कादंबरी विश्राम बेडेकर यांची आहे। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विश्राम बेडेकर, रणांगण। पुढचा प्रश्न, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार कोणता? मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो। संयुक्त, मिश्र, केवल, महावाक्य। तर आणि या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडलेत म्हणून संयुक्त वाक्य आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि, व, शिवाय, त्यानंतर अथवा, किंवा, पण, परंतु, परी या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य असतात संयुक्त वाक्य। पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, राजाराम शास्त्री भागवत, विनायक दामोदर सावरकर। तर माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, अरे कुठे चाललास इकडे अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अरे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तिरस्कार दर्शक, संमती दर्शक, आश्चर्य दर्शक, संबोधन दर्शक। अरे, तर अरे, अग, अहो, ए ही आहेत संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या केवल प्रयोगी अव्ययांचा यूज करतात एखाद्यास हाक मारण्यास, त्यामुळे ही आहेत संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। नेक्स्ट क्वेश्चन, कातर शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा। वनस्पती, ओझे, खडक, व्याकुळ। कातर शब्दाचा समानार्थी शब्द, तर कातर म्हणजे व्याकुळ। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक की उद्देशबोधक? पण, परंतु, परी, किंतु, तरी, तर ही आहेत न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? अथवा, किंवा, वा, अगर। परिणामबोधक म्हणून, यास्तव, याकरिता, सबब। उद्देशबोधक कारण की, म्हणून। ठीक आहे। पुढचा प्रश्न, पृच्छा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा। समानार्थी नसलेला शब्द, प्रश्न, चौकशी, विचारपूस, अडचण। पृच्छा, तर पृच्छा म्हणजे प्रश्न, चौकशी, विचारपूस, अडचण येणार नाही। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। अडचण हा शब्द समानार्थी शब्द नाहीये पृच्छा या शब्दाचा। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दाचा प्रकार ओळखा। येरवाळी, नाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण। येरवाळी, तर आपण पाहिलं होतं येरवाळी आधी, सध्या, हल्ली, त्यानंतर उद्या, परवा, लगेच, पूर्वी, रात्री, दिवसा, अवकाळी ही सर्व आहेत क्रियाविशेषण। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे ती। येरवाळी, उद्या, परवा, रात्री, दिवसा, अवकाळी, सध्या, हल्ली, आधी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा।
आर्जव, चिल्लर मोड, जेरीसेने, रंगेल. खुशाल चेंडू. तर खुशाल चेंडू म्हणजे रंगेल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने, सावकाश चालवा. काय आहे सावकाश? विशेषण, उभयान्वयी अव्यय, सामान्य नाम, क्रियाविशेषण. तर सावकाश, जलद, हळू, झटकन, पटकन, पटपट, झटझट ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? नाटक, आत्मचरित्र, चरित्र की कादंबरी? वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी. तर ही नाटकं आहेत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो. तर क्रियापदाला तो हे प्रत्यय आहे आणि जेव्हा क्रियापदाला तो, ती, ते, ता हे प्रत्यय असतात तेव्हा तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रियापदाला तो, ती, ते, ता प्रत्यय असल्यावर साधा वर्तमान काळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पत्रास कारण की या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरविंद जगताप, महेंद्र कदम, सुप्रिया खोत, द भा धामणसकर. पत्रास कारण की कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर अरविंद जगताप. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. अधिविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण, उत्तर विशेषण. चांगला या विशेषणाचा प्रकार. तर हे अधिविशेषण आहे. ऑप्शन ए. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला म्हणतात अधिविशेषण. पुढचा प्रश्न. देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? प्रेमानंद गज्वी, कमलाकर दहाट, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन. देवनवरी. तर हे नाटक लिहिले प्रेमानंद गज्वी यांनी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. देवनवरी, प्रेमानंद गज्वी. पुढचा प्रश्न. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. विरुद्ध लिंगी शब्द. सुता, पुत्र, सुती यापैकी नाही. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. तर सुता येईल. ऑप्शन ए. सूत, सुता. नेक्स्ट क्वेश्चन. मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? अशक्य कल्पनांत गुंतून राहणे, छोट्या राज्याचे राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे, मन अतिशय आनंदित होणे, मनातल्या मनात संतापत राहणे. मांडलिक होणे. तर याचा अर्थ असतो छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मांडलिक होणे. नेक्स्ट क्वेश्चन. नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या उडू लागल्या हा अलंकार ओळखा. तर नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या. दोन वस्तूमधील समानता दाखवलेली असते तेव्हा उपमा अलंकार असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इथे कल्पनांमध्ये आणि कारंजाच्या तुषारामध्ये साम्य दाखवलेलं आहे. सो उपमा अलंकार येईल. या अलंकारात सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. ठीक आहे. उपमा अलंकार. रूपक अलंकार. जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. यमक. रायमिंग वर्ड्स आलेले असतात. यमक आलेले असते तेव्हा यमक अलंकार. अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते. कावळा काव काव का करतो. क या अक्षराची पुनरावृत्ती. अनुप्रास अलंकार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. प्रपंचाची दिशा, पंगतीमधील प्रपंच, पक्षपातीपणा, संसारी पंगत. पंक्ती प्रपंचचा समानार्थी शब्द. तर पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपातीपणा. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मुलगा, ढग, निष्पाप की सुंदर. अनग. तर अनग म्हणजे निष्पाप. ऑप्शन सी. दोन एक्झाम्सला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. थोरांकडून सत्य बोलले जाते. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. थोरांकडून सत्य बोलले जाते. प्रधान कर्तृक कर्मणी, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. तर कोणता प्रयोग येईल? तर वाक्यात कर्ता आहे थोर,
कर्त्याला कडून हा प्रत्यय आहे आणि जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असतो तेव्हा तो असतो नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन डी. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. ठीक आहे. आणि या वाक्यात कर्म आहे सत्य आणि या प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे. कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. नवीन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. मांजर उंदीर पकडते. कर्तरी, कर्मणी, भावे की संकर. मांजर उंदीर पकडते. तर या वाक्यात कर्ता आहे मांजर, कर्त्याला प्रत्यय नाही आहे, कर्ता प्रथम येत आहे. त्यानंतर क्रियापद आहे पकडते आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जर आपण इथे कर्ता बदलला म्हणजे मांजरीच्या जागी जर आपण कुत्रा घेतला तर वाक्यातील क्रियापद बदलेल, म्हणजे मांजर उंदीर पकडतेचं कुत्रा उंदीर पकडतो क्रियापद चेंज होईल. आणि ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा ते कर्तरी प्रयोगाचे उदाहरण असते. मांजर उंदीर पकडते, राम रावण मारतो, धोंडू गाय बांधतो, लता चिंच खाते. कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अर्थ एका शब्दात व्यक्त करा. कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. कंजूस वृत्ती, कपोत वृत्ती, लबाड वृत्ती की स्वार्थी वृत्ती. कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. तर याला म्हणतात कपोत वृत्ती, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, हव्यास शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा. थरथरणे, फायदा, लोभ की कल्याण. तर हव्यास म्हणजे लोभ, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह कोणता. दागिना, कातरवेळ, गुणाकार की मंजुळा. गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह. तर गुणाकार, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह आहे गुणाकार. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 2 एक्झामला विचारलेला प्रश्न आहे 2023 मध्ये. हंबीररावाने गोंडवनात राहावे. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मसंकर प्रयोग की कर्मणी प्रयोग. हंबीररावाने गोंडवनात राहावे. तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. क्रियापद आहे राहावे, क्रियापदाला वे हा प्रत्यय आहे म्हणजे हे विद्यार्थी क्रियापद आहे. आणि जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला सुद्धा प्रत्यय असतो आणि क्रियापद हे शक्यतो विद्यार्थी असते तेव्हा ते भावे प्रयोगाचे उदाहरण असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विद्यार्थी क्रियापदात क्रियापदाला वा वी वे हे प्रत्यय असतात. हंबीररावाने गोंडवनात राहावे. त्यानंतर धोंडूने गाईला बांधले, रामाने रावणाला मारले. भावे प्रयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी श्लेष अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, गडद निळे जलद भरून आले, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, शाळा मातेप्रमाणे आहे. श्लेष अलंकार. तर काय असते श्लेष अलंकारामध्ये. तर एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो. खूप वेळा आपण डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नंदन, सविता, सिंधू की मनोज. सूर्य. खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द. तर सूर्य म्हणजे भास्कर, रवी, आदित्य, भानू, दिनकर, सविता. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंधू हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. सिंधू म्हणजे समुद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. भाववाचक, शब्दयोगी अव्यय, सर्वनाम की गुण विशेषण. सौंदर्य. तर भाववाचक नाम आहे सौंदर्य. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुंदर या शब्दापासून बनलेलं भाववाचक नाम आहे सौंदर्य. सुंदर या शब्दाला य हा प्रत्यय लावून सौंदर्य हे भाववाचक नाम बनते. सौंदर्य, धैर्य, शौर्य, त्यानंतर गांभीर्य, माधुर्य ही सर्व य प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ ओळखा. बुडत्याचा पाय खोलात. बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे, बुडणाऱ्याचे पाय चिखलात रुतून बसतात, अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते, पाय खोल जाणे, बुडत्याचा पाय खोलात. तर याचा अर्थ असतो अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते कोण.
तर ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर, ऑप्शन डी. संत एकनाथांनी काय लिहिले? तर भावार्थ रामायण. संत नामदेव, नामदेव गाथा. संत तुकाराम, अभंग गाथा किंवा तुकाराम गाथा. त्यानंतर अमृतानुभव, संत ज्ञानेश्वर. चांगदेव पासष्टी, संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. दासबोध, संत रामदास. पुढचा प्रश्न, पादप या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. बगीचा, पायरी, खडा, वा की वृक्ष. पादपचा योग्य अर्थ, तर पादप म्हणजे वृक्ष, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? शरीर संवर्धन कसा लिहितात? तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, शरीर संवर्धन. पुढचा प्रश्न, अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कंदुक, चंपक, करुणा की कंपन. तर अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द येईल करुणा, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. गायीने गवत खाल्ले. अकर्मक, सकर्मक, कर्तरी की कर्मणी. गायीने गवत खाल्ले. तर वाक्यात कर्ता आहे गाय, गायीला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. त्यानंतर कर्म आहे गवत, कर्माला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि या प्रयोगात क्रियापदे कर्मानुसार बदलते. जर आपण वाक्यात गवतच्या जागी पेरू किंवा आंबा असे कर्म घेतले तर गायीने आंबा खाल्ला, गायीने पेरू खाल्ला, क्रियापद बदलते, म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदे कर्मानुसार चेंज होते. ठीक आहे. गायीने गवत खाल्ले, रामाने काम केले, त्याने पत्र लिहिले, ही कर्मणी प्रयोगाची वाक्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कोल्ह्यांची. ओरड, कावकाव, भुंकणे की कोल्हे कुई. तर ध्वनिदर्शक शब्दांवर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय येईल? कोल्ह्यांची, कोल्हे कुई, ऑप्शन डी. ओरड कोणाची असते? गाढवाची. कावकाव कावळ्याची. भुंकणे कुत्र्याचे. त्यानंतर वाघाची काय असते? डरकाळी. सिंहाची काय असते? गर्जना. त्यानंतर म्हशीचे काय असते? रेकणे. आणि गायीचे हंबरणे. त्यानंतर कबुतराचे घुमणे, कबुतराचे पारव्याचे घुमणे. घुबडाचा घुतकार. हत्तीचे चित्कारणे. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? शुश्रूषा कसा लिहितात शुश्रूषा हा शब्द? तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. शुश्रूषा, श ला ह्रस्व उकार व श्र ला दीर्घ उकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अध प्लस पतन या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. अंधिपतन, अधपतन, अधोपतन की अधिपतन. अध प्लस पतन. तर काय येईल करेक्ट आन्सर? कोणता येईल योग्य संधी शब्द? तर विसर्ग आलाय आणि विसर्गाच्या मागे अ हा स्वर आलाय आणि विसर्गाच्या पुढे प हे कठोर व्यंजन आले. आणि जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ ही कठोर व्यंजने येतात तेव्हा विसर्ग कायम राहतो. विसर्ग कायम राहतो म्हणून बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर येतो आणि पुढे क, ख, प, फ यापैकी एखादे कठोर व्यंजन येते तेव्हा विसर्ग कायम राहतो. अधपतन. त्यानंतर प्रातःकाल. प्रातःकालमध्ये पण विसर्ग कायम राहतो. तेजपुंज विसर्ग कायम राहतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? दर्शक, नामसदृश, संबंधी की सार्वनामिक. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर हे आहे संबंधी सर्वनाम, ऑप्शन सी. जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत कारण ती मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवतायत. आणि तो, ती, ते, त्या ही दर्शक सर्वनामे आहेत. ठीक आहे. जो, जी, जे, ज्या संबंधी, तो, ती, ते, त्या दर्शक. आणखी दर्शक सर्वनामे कोणते आहेत? तर हा, ही, हे आणि ह्या. त्यानंतर एकूण सर्वनामाचे प्रकार किती आहेत? तर 6 प्रकारची सर्वनामे आहेत. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, त्यानंतर प्रश्नार्थक, सामान्य, आत्मवाचक. आणि मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 सर्वनामे आहेत. हे सुद्धा लास्ट इयर एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत.
सर्वनामाचे प्रकार 6 आणि टोटल सर्वनामे 9. पुढचा प्रश्न, वेणीफणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व की तत्पुरुष? वेणीफणी खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर आपण पाहिलं होतं वेणीफणी, बाजारहाट, मीठ भाकर, शेतीवाडी, त्यानंतर भाजीपाला, चहा पाणी, केर कचरा कोणते समास आहेत? समाहार द्वंद्व समास आहेत. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेणीफणीचा अर्थ असतो वेणीफणी आणि इतर साज शृंगार. इतरेतर द्वंद्वमध्ये काय येते? बहीण भाऊ, बहीण व भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, विटी दांडू, विटी आणि दांडू, आई वडील, आई आणि वडील. वैकल्पिक द्वंद्व, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, मागे पुढे, मागे किंवा पुढे, 15-16, 15 किंवा 16, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो. वैकल्पिक द्वंद्व समास येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हालचाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हाल हवाल, चलन वलन, चलबिचल, दळणवळण. हालचालचा समानार्थी शब्द तर चलन वलन, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दास समानार्थी नाही? अवनी, क्षमा, दारा की वसुंधरा? पृथ्वी या शब्दात समानार्थी नसलेला शब्द. तर पृथ्वीचे समानार्थी शब्द काय असतात? तर क्षमा, रसा, वसुंधरा, धरती, धरणी, भूमी, भू, त्यानंतर मही, अवनी हे सर्व आहेत पृथ्वीचे समानार्थी शब्द. काय येईल करेक्ट आन्सर? तर दारा हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दारा म्हणजे पत्नी. पत्नी, दारा, अर्धांगिनी, कांता, भार्या, कलत्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, त्यांच्या घरात आंब्यांच्या डॅशचा घमघमाट सुटला होता. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द ओळखा. अढी, चळत, घोस की घड? तर आंब्यांची काय असते? अढी असते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. समूहवाचक शब्दसुद्धा तुमचा एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चळत कसली असते? तर नाण्यांची चळत असते. घोस, फळांचा घोस. घड, केळ्यांचा घड. केळ्यांचा घड असतो आणि केळ्यांचा लोंगरसुद्धा असतो. ठीक आहे. आणि अढी असते पिकत घातलेल्या आंब्यांची. पुढचा प्रश्न, चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. सत्कर्म करणे, नाश करणे, आनंद फुलवणे की सेवा करणे? तर चंदन करणे म्हणजे नाश करणे. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, मीनाने बसल्या बसल्या 2 कपडे शिवले या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. 2 बसल्या बसल्या कपडे की मीना? क्रियाविशेषण काय असते? क्रियाविशेषण तर क्रियेसंबंधी अधिक माहिती सांगते ते क्रियाविशेषण. क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली याची माहिती क्रियाविशेषणामधून मिळते. तर वाक्यात क्रिया कशी घडली? बसल्या बसल्या. सो बसल्या बसल्या येईल तुमचं क्रियाविशेषण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. आवृत्ती, प्रक्षिप्त, प्रकरण, प्रहसन. ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर तर याला प्रक्षिप्त म्हणतात. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ते ओळखा. तर प्रादुर्भाव कसं लिहितात? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द ला ऱ्हस्व प्रादुर्भाव. पुढचा प्रश्न, चांदण्या रात्रीचा पंधरवडा. चंद्रपक्ष, कृष्णपक्ष, प्रतिपक्ष, शुक्ल पक्ष. तर काय म्हणतात? चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुक्ल पक्ष. ऑप्शन डी. त्यानंतर कृष्ण पक्षावर पण खूप वेळा एक्झामला प्रश्न विचारण्यात येतो. कृष्ण पक्ष असतो अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. ठीक आहे. आणि शुक्ल पक्ष चांदण्या रात्रीचा पंधरवडा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा. नंतर किंवा अरे बापरे देखील. केवल प्रयोगी अव्यय तर नंतर काय आहे? तर हे शब्दयोगी अव्यय आहे. कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहे. देखील सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे. किंवा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. किंवा अरे बापरे येईल तुमचं केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन सी. अरे बापरे, त्यानंतर अरे रे, अबब, अरेच्या, छे छे, हाय हाय ही सर्व आहेत केवल प्रयोगी अव्यय. आणि अरे बापरे आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. पुढचा प्रश्न,
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम, आत्मवाचक की दर्शक. तर या वाक्यात सर्वनाम कोणतं आहे? तर स्वतः हे सर्वनाम आहे. कोणत्या प्रकाराचं आहे? तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन सी. स्वतः, आपण, निज ही सर्व आहेत आत्मवाचक सर्वनामे. या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्यांचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात. मी स्वतः त्याला पाहिले, तो आपणहून माझ्याकडे आला. या वाक्यात स्वतः, आपणहून ही आहेत आत्मवाचक सर्वनामे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. उत्कट, उत्कृष्ट, उत्तम की उत्कर्ष. अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द तर उत्कर्ष येईल. ऑप्शन डी. उत्कृष्ट हा शब्द नेहमी शुद्ध शब्दलेखनामध्ये विचारण्यात येतो. उत्कृष्ट, कनिष्ठ, वरिष्ठ, ज्येष्ठ. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कंसातील विरामचिन्ह ओळखा. तर कोणतं विरामचिन्ह आहे? पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह की अर्धविराम. तर हे अर्धविराम आहे. ऑप्शन डी. कधी वापर करण्यात येतो अर्धविरामचा? तर जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा वापरतात अर्धविराम. जसे की त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाहीत. दोन वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा वापरतात अर्धविराम. पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप. कधी वापरतात? वाक्याच्या शेवटी वापरतात. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. उद्गारचिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी वापरतात एक्सक्लेमेशन मार्क, उद्गार चिन्ह. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण, सामान्य नाम, अव्यय की सर्वनाम. वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्यास काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात. ऑप्शन डी. सर्वनामाचे प्रकार किती? 6. मराठीत एकूण सर्वनामे किती? तर 9. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुरणपोळी या शब्दाचा योग्य समास ओळखा. तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही की द्विगु. तर पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी. तत्पुरुष समास येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. साखर भात, साखर घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. त्यानंतर वांगी भात, मावस भाऊ, चुलत सासरा, मामे भाऊ. ही सर्व आहेत मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरणे. तत्पुरुष समासात सुद्धा ही येतात मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये. ठीक आहे. द्वंद्व समासात आपण पाहिलं होतं पाप पुण्य, खरे खोटे, मागे पुढे, आई वडील, बहीण भाऊ, विटी दांडू. बहुव्रीही समास वक्रतुंड, लक्ष्मीकांत, लंबोदर. द्विगु समास पहिलं पद संख्या विशेषण असते आणि या शब्दातून समूह सुचवला जातो. पंचवटी, नवरात्र, पंचारती, सप्ताह, चातुर्मास, सप्तरंग, त्रिभुवन, त्रैलोक्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न. उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उद्यान, जीवन, पवन की अभिवादन. तर उपवनचा समानार्थी शब्द उद्यान. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. दिसा माझी काहीतरी ते लिहावे यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्य प्रकार ओळखा. आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. तर या वाक्यातील क्रियापद काय आहे? लिहावे. कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? तर लिहावे म्हणजे इच्छा व्यक्त होते आणि जेव्हा क्रियापदातून इच्छा, विनंती, शक्यता, त्यानंतर कर्तव्य, योग्यता असं व्यक्त होत असेल तेव्हा ती विद्यार्थी क्रियापदे असतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि या क्रियापदात शक्यतो वा, वी, वे हे प्रत्यय असतात. लिहावे. त्यानंतर मला चांगले गुण मिळावे, इच्छा व्यक्त होते. आज पाऊस पडावा, वा, वी, वे हे प्रत्यय असलेली विद्यार्थी क्रियापदे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. तारकांचा डॅश रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द सांगा. घोळका, पुंज, ताटवा की संघ. तर तारकांचा असतो पुंज. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ताऱ्यांचा काय असतो? तर ताऱ्यांचा पुंजका असतो आणि तारकांचा पुंज. घोळका कोणाचा असतो? मुलांचा. ताटवा फुलझाडांचा आणि संघ खेळाडूंचा. तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका. केसांचा सुद्धा पुंजका असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जुनी लाल गाडी तू चालवशील ना या वाक्यातील सर्वनाम ओळखा. चालवशील गाडी लाल की तू.
तर तू हे सर्वनाम आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोणतं सर्वनाम आहे? तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तू, तुम्ही, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.